राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान संपन्न, गुरुवारी मतमोजणी। उपराष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराची घोषणा लवकरच अपेक्षित, भाजपा संसदीय पक्षाची बैठक सुरू। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू, दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित। लष्कर ए तोयबाचा संशयित दहशतवादी सलीम खान याला मुंबई विमानतळावर अटक, मुंबई आणि उत्तर प्रदेश एटीएसची संयुक्त कारवाई। शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पाकिस्तानी कारवायांना चोख प्रत्युत्तर देणं हा भारतीय लष्कराचा अधिकार, लेफ्टनंट जनरल भट्ट यांची स्पष्टोक्ती। आणि गुजरात, आसाम, ओदिशात पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत, राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस। नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। देशाचे 14वे राष्ट्रपती निवडण्यासाठी संसद भवन आणि राज्यांच्या विधानसभा परिसरात आज मतदान झालं। सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसंच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं। राज्यातही विधानभवन परिसरात राष्ट्रपती पदासाठी मतदान झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावला। आमदारांनी रांगा लावून केलेला आहे आणि एनडीएचे जे उमेदवार आहेत श्री कोविंद साहेब यांना जास्तीत जास्त मतं महाराष्ट्रामध्ये मिळतील असा विश्वास मला आहे आणि प्रचंड मतांनी त्यांचा विजय होईल हा देखील विश्वास मला आहे। राज्य मंत्रिमंडळातले मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राज्यातल्या आमदारांनी मतदान केलं। कैदेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। सर्व खासदारांच्या मताचं मूल्य समान असलं तरी राज्यानुसार आमदारांच्या मताचं मूल्य लोकसंख्येच्या प्रमाणात बदलतं। उत्तर प्रदेशातल्या आमदारांच्या मताचं मूल्य सर्वाधिक तर सिक्कीमच्या आमदाराच्या मताचं मूल्य सर्वात कमी आहे। महाराष्ट्रातल्या एकूण आमदारांच्या मतदारांचं मूल्य 50,400 इतकं आहे। या निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला 5,49,442 मतमूल्य मिळणं गरजेचं आहे। या निवडणुकीची मतमोजणी येत्या 20 जुलैला होईल। विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपत आहे। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराची घोषणा काही वेळातच अपेक्षित आहे। या संदर्भात भाजपाच्या संसदीय समितीची बैठक नवी दिल्लीत सुरू असून बैठकीनंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, नितीन गडकरी, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू, अनंत कुमार, जेपी नड्डा, थावरचंद गेहलोत यांच्यासह भाजपा अध्यक्ष अमित शाह बैठकीला उपस्थित आहेत। उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस असून परवा अर्जांची छाननी करण्यात येईल। अर्ज मागे घेण्याची मुदत 21 जुलैपर्यंत असून मतदान आणि मतमोजणी 5 ऑगस्टला एकाच दिवशी होणार आहे। या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांची उमेदवारी विरोधी पक्षांनी यापूर्वीच जाहीर केली आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं। दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर दोन्ही सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेत दिवंगत विनोद खन्ना आणि माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सदनानं तीव्र निषेध केला आणि हल्ल्यातल्या मृतांप्रती शोक व्यक्त केला। याआधी फारुख अब्दुल्ला यांच्यासह आणखी एका नवनिर्वाचित सदस्य कुन्हाली कुट्टी यांनी शपथ घेतली। राज्यसभेतही अनिल दवे, पी गोवर्धन रेड्डी या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या अधिवेशनात राजकीय पक्ष आशयघन चर्चा करतील अशी अपेक्षा व्यक्त करून वस्तू आणि सेवा करामुळे एकेची भावना वृद्धिंगत होऊन अधिवेशनात चैतन्य येईल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। या अधिवेशनादरम्यान देशाचे नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवड होणार असल्यानं हे अधिवेशन महत्त्वाचं ठरणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले। सत्र में मुझे विश्वास है कि सभी राजनीतिक दल, सभी माननीय सांसदगण
राष्ट्रहित के महत्वपूर्ण फैसले लेकर के उत्तम स्तर की चर्चा करके हर विचार में वैल्यू एडिशन करने का प्रयास, हर व्यवस्था में वैल्यू एडिशन का प्रयास हम सब मिलकर के करेंगे, ऐसा मेरा पूरा विश्वास है। लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संसदेचं हे पावसाळी अधिवेशन फलदायी ठरेल अशी आशा व्यक्त केली आहे। आजपासून सुरू झालेलं संसदेचं हे पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे। लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा संशयित दहशतवादी सलीम खान याला आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली। मुंबई आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या संयुक्त कारवाईत त्याला पकडण्यात आलं। खान हा उत्तर प्रदेशातल्या फतेहपूरचा रहिवासी असून उत्तर प्रदेश एटीएस पथक त्याचा 2008 पासून शोध घेत होतं। नुकतीच फैजाबाद इथं अटक करण्यात आलेल्या आफताब या आयएसआय एजंटकडून मिळालेल्या माहितीनुसार सलीम खानला पकडण्यात पथकाला यश मिळालंय। मुझफ्फराबाद इथल्या दहशतवादी तळावर 2007 मध्ये त्याला प्रशिक्षित करण्यात आलं होतं। जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेजवळ तसंच आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत भारताच्या लष्करी मोहिमेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए.के. भट्ट यांनी पाकिस्तानच्या लष्करी मोहिमेच्या महासंचालकांशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली। लष्करी अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली। शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांना पाकिस्तानकडूनच सुरुवात होते आणि भारतीय लष्कर त्याला केवळ चोख प्रत्युत्तर देतं आणि हा आमचा अधिकार असल्याचं भट्ट यांनी सांगितलं। नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी भारताचा सदैव प्रयत्न असतो, मात्र लष्करी चौक्यांचा आधार घेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होत असतो आणि त्यामुळे नियंत्रण रेषेजवळ शांतता राखण्यात बाधा येत असल्याचं भट्ट यांनी स्पष्ट केलं। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय सैनिक पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करत असल्याचा मुद्दा पाकिस्तानचे मेजर जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी उपस्थित केला, त्याला भट्ट यांनी चोख उत्तर दिलं। दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या जोरदार गोळीबार आणि उखळी तोफांच्या माऱ्यात एक जवान शहीद झाला तर 9 वर्षांची बालिका मृत्युमुखी पडली आहे तर 3 जण जखमी झाले आहेत। भारतीय लष्करानंही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं। सकाळी 7:30च्या सुमाराला शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्यानं राजौरी सेक्टर आणि पूंछ जिल्ह्यात अंधाधुंद गोळीबाराला सुरुवात केली। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज दिवसभरात 32,132 अंकांचा नवा विक्रमी स्तर पार केला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनंही शुक्रवारचा विक्रम मोडत 9,928चं नवं शिखर गाठलं। परकीय भांडवली गुंतवणुकीचा ओघ वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यामुळे बाजारात तेजी दिसून आली। जीएम अर्थात जनुकीय सुधारित मोहरीचं पीक व्यावसायिक रूपानं घेण्याबाबत अद्याप धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही असं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं। याबाबत निर्णय घेण्यासाठी न्यायालयानं सरकारला 1 आठवड्याचा कालावधी दिला आहे। या संदर्भात सरकार वेगवेगळ्या पैलूंचा विचार करत असून सूचना आणि हरकतीही मागवल्या आहेत। अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिलेली ही माहिती सरन्यायाधीश जे.एस. खेर आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या पीठानं विचारात घेतली। मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा झालेला चित्रपट अभिनेता संजय दत्त याची तुरुंगातून लवकर सुटका केल्याबाबतच्या निर्णयाचं समर्थन करणारं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलं। तुरुंगातल्या चांगल्या वर्तणुकीबद्दल दत्त याची शिक्षेच्या कालावधीपूर्वी 8 महिने सुटका करण्यात आली होती। त्याच्या चांगल्या वागणुकीचं परीक्षण करण्यात आलं। त्याच्या शिक्षेच्या कालावधीचा निम्मा काळ त्याला पॅरोल आणि फर्लोवरती कसं सोडण्यात आलं याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं सरकारला 12 जूनला दिले होते। त्यानुसार आज हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं। संजय दत्त याच्या शिक्षेचा कालावधी कमी करताना तुरुंगाच्या सर्व नियमांचं पालन करण्यात आलं असल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे। पॅरोल आणि फर्लोच्या सुटी व्यतिरिक्त दत्त यानं तुरुंगात दिलेली कामं पूर्ण केल्यामुळे त्याच्या सुटकेचा निर्णय घेण्यात आला। त्याला पॅरोल रजा 4 महिने तर फर्लो रजा 1 महिना 14 दिवस होती असंही प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे। लातूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी 132 कोटींच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून त्यातून पाणीपुरवठा व्यवस्था तातडीनं बदलण्यात येईल।
परिणामी सध्या 8 ते 10 दिवसांनी होणारा पाणीपुरवठा 4 दिवसांवर आणता येईल अशी माहिती लातूरचे महापौर सुरेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। लातूर महापालिकेअंतर्गत विविध विकास कामांसाठी 267 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचं सांगून येत्या 3 महिन्यात शहरातली अतिक्रमण हटवून हरित पट्टे विकसित करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे। तसंच बांधकाम विभागाकडून हस्तांतरित झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल असं पवार यांनी यावेळी सांगितलं। वस्तू आणि सेवा करापोटी महापालिकेला दरमहा 6 कोटी रुपये देण्याचं आश्वासन मिळालं असून स्कायवॉक, घनकचरा व्यवस्थापन, वळण रस्ते तसंच LED पथदिव्यांचे प्रश्न मार्गी लागले असल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातल्या अंगणवाडी सेविकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयावर आज मोर्चा काढला। अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करणं, सेवानिवृत्ती वेतन, मुलांच्या पोषण आहारात वाढ यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या। बंड गार्डन पोलीस ठाण्यासमोरून निघालेला हा मोर्चा शहरातल्या विविध मार्गावरून जात बापट यांच्या कार्यालयासमोर येऊन धडकला। आपल्या मागण्यांचं निवेदन पालकमंत्र्यांना देत लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 25 जुलैला मुंबईत हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। प्रमुख 2 मागण्या यावेळी आम्ही केंद्रित केलेल्या आहेत। एक तर आम्हाला सेवा ज्येष्ठता आणि शिक्षणाच्या आधारावर जो काही प्रस्ताव कृती समितीने दिलेला आहे त्या आधारित मानधनवाढ हवी आहे। दुसरं असं की महागाई प्रचंड वाढलेली आहे, परंतु शासनाचं कुपोषणाकडे लक्ष नाही, पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे आणि पोषण आहार जो आहे तो 2011 पासून त्याचा दर वाढवलेला नाही। 2011च्या अगोदर एकच वेळेला आहार द्यायचा होता, आता 2 वेळेला आहार द्यावा लागतो, परंतु दर मात्र तोच आहे, 4 रुपये 92 पैसे। आमची मागणी आहे की आता प्रचंड महागाई झालेली आहे, त्यामुळे तिपटीने आहाराचा दर वाढला पाहिजे। केंद्र सरकारच्या वतीनं वयोश्री योजना राबवण्यात येत असून धुळे जिल्ह्यात 12 जुलैपासून राबवण्यात आलेल्या या योजनेची आज सांगता झाली। 60 वर्षांवरील ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे पिवळं रेशन कार्ड, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ पेन्शन कार्ड आहे त्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यात प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार त्या 2 वस्तू त्याला देण्यात येणार असल्याचं मुंबई आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर संजय मंडल यांनी सांगितलं। अतिवृष्टीमुळे ईशान्येकडची राज्य उत्तर भारत आणि गुजरातला पुराचा फटका बसला आहे। गुजरातमध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून राज्यातल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। केंद्रीय आपत्कालीन पथक आणि हवाई दलातर्फे पूरग्रस्त भागात मदतकार्य युद्धपातळीवर करण्यात येत आहे। गुजरातमध्ये 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। ओदिशातल्या रायगड इथं पुरामध्ये रेल्वेचा एक पूल वाहून गेला। पुरामुळे रस्ते वाहतुकीसह संपर्क यंत्रणा ठप्प असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। बचाव कार्यासाठी सुरक्षा दलांची मदत घेण्यात येत आहे। आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 60 जणांचा बळी गेला आहे। मणिपूरमध्ये सर्वच नद्यांच्या जलपातळीत घट झाल्यानं पुराचं पाणी ओसरत आहे। इम्फाळ, थाउबल, कांगचेंग आणि विश्वपूर अशा ठिकाणी अजूनही पूरस्थिती आहे। पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। मुंबईसह राज्याच्या इतर भागात आज सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली। मुंबई आणि उपनगर परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय। ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत। पालघरमध्येही सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे। नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडत असून त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी, निफाड या तालुक्यात गेल्या 3 दिवसात पुरेसा पाऊस झाला। मात्र मालेगाव, बागलाण, मनमाड, नांदगाव तालुक्यामध्ये पावसानं दडी मारली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप असली तरीही इथले शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। गोंदिया जिल्ह्यात आमगाव आणि सालेकसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। आमगाव तालुक्यात शेतात वीज पडून 2 नागरिकांचा मृत्यू झालाय। अहमदनगर जिल्ह्यात धरण क्षेत्रात झालेल्या पावसामध्ये भंडारदरा धरण 60%, निळवंडे 23% आणि मुळा धरण 36.5% भरलं आहे। मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात 21% पाणी आहे। अकोला, परभणी, चंद्रपूर, जालना जिल्ह्यात मात्र पावसानं ओढ दिली आहे।
नाशिक जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. गोदावरी नदीच्या गंगापूर धरणात 72% तर दारणा धरणातल्या पाणीसाठ्यात 60% वाढ झाली आहे. गडचिरोली आणि भंडाऱ्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद आणि यवतमाळमध्ये ढगाळ वातावरण आहे, तर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, लातूर आणि सांगलीमध्ये पावसानं विश्रांती घेतली. येत्या 36 तासात कोकणात जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 28 तर किमान 23 अंश सेल्सिअस. नागपूर 29-24, पुणे 25-21, औरंगाबाद 27-21, नाशिक 26-21, कोल्हापूर 28-22, रत्नागिरी 30-25, सोलापूर 32-22 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 22 अंश सेल्सिअस. आता पाहुयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान संपन्न. गुरुवारी मतमोजणी. उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराची घोषणा लवकरच अपेक्षित. भाजपा संसदीय पक्षाची बैठक सुरू. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सलीम खान याला मुंबई विमानतळावर अटक. मुंबई आणि उत्तर प्रदेश एटीएसची संयुक्त कारवाई. शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पाकिस्तानी कारवायांना चोख प्रत्युत्तर देणं हा भारतीय लष्कराचा अधिकार. लेफ्टनंट जनरल भट्ट यांची स्पष्टोक्ती. आणि गुजरात, आसाम, ओदिशात पावसाचा कहर. जनजीवन विस्कळीत. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था ही कोणत्याही देशाच्या प्रतिमेच्या दृष्टीनं निश्चितच महत्त्वाची बाब. याच अनुषंगानं मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडलं जाणार आहे. या दुरुस्ती विधेयकातल्या अपेक्षित तरतुदी आणि सद्यस्थितीविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी वाहतूक तज्ज्ञ विनायक जोशी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.